माझा विचार आहे आता बटाटे उकळत टाकता चार बटाटे मी करलेले तिथं बटाटे उकळत ठेवू काही बटाटे कापून दिलेले आहेत आता ढवून घेऊन घेता बटाटे ढवून घेऊ चालू काही बटाटे आता ढवून घेतलेले ना आता लावतो कुकरला लावून घेऊ आपण लसूण सोलून घेऊ लसूण सोलून घेता चला आता दिवाबत्ती करून घेता दिवा लावून घेता तर बटाटे आपले उखारतात चला गाई इथे दिवा लावून झालेला आपलं गाई इथं बटाटी उकळून दिलेली आहे गाई इथं बटाटी मॅश करून दिलेली आहे नाही तर टाकले कढीपत्ता लसूण हे करून दिलेला तेल टाकू जिरे टाकून घेतली आहे बघा काही आपली ऊस तयार झालेली आहे आता चण्याचं पीठ काढू चला तर लंगरी ठेवतो काही जवळ मी घेतल्यानंतर इथे वडं बनवून घेता मग चण्याचं पीठ या करून घेता वडं पहिला या करून घेता सगळं केलेलं आहे काही इथं ठेवलं तेल तापत आणि इथं आपलं वडं दिलेलं नाही इथं आता मी पीठ कालवता पीठ काढून दिलं तुम्हाला दाखवता वडं काढून चला काही इथे वडापाव रेडी झालेलं तेव्हा पाव पणच कार्तिक कसं लागतं अबू कसं लागतं चांगलं लागा गरम हां चांगला आहे ना गाईच आता वडापाव खाऊन झालेलं मी घेतलेलं भेंड्याची भाजी घालायला डाळ चला ते घेऊन आता घालून ठेव चला A few moments later. जेवण आमचं झालेलं ना वाजल्या 11 इथं बघा आज लेट जेवलो आज वडापाव खालतं याने किती काय भाऊ वडापाव खाल्लं तुम्ही याने 2.5 वडापाव खाल्ले म्हणून आज जरा लेट जेवण झालं आम्ही 10 वाजता जेवायला बसलो त्याची मुलं आणि सगळं आता भांडी घासून झालेल्या आता आम्ही झोपला AC लावले बघा आता आम्ही झोपतोय कार्तिक झोपलेला चला गुड नाईट बोल र गुड नाईट